नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा एक पदार्थ वाचत असताना त्यामध्ये साखर पोळा असा एक पदार्थ आला आणि साऊथमध्ये पोळा या शब्दाला म्हणजे डोस्या सदृश काही पसरलेला पदार्थ म्हणजे फ्लॅट ब्रेड ज्याला तुम्ही म्हणाल किंवा अशा अशा टाईपचं त्याला म्हणतात. अगदी 3-4 इन्ग्रेडियंट्समध्ये उत्तम गोडाचा प्रकार तयार होतो. चला सुरुवात करूया. यासाठी 1 वाटी मैदा, 1 वाटी मैद्यात साधारण 2 चमचे आपण दही घालू, आंबट दही, थोडं पाणी, त्याला एक आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवून देऊ. 1 तारी पाक आपल्याला करायचा आहे. साधारण त्यासाठी 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी. आणि यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचा आहे. लिंबू असं छान कपड्यात घालून घ्यायचं. एक छोटी टिप तुम्हाला देतो की कित्येक वेळा लिंबू पिळणी नसते आपल्याकडे आणि मग बिया जातात, तर काही नाही, छोटा पांढरा कपडा स्वच्छ ठेवायचा सोबत, त्यामध्ये लिंबू बांधायचं आणि लिंबू पिळायचं. त्याला एकदमच 30 सेकंदच्याही कमी झालं असेल. यामध्ये थोडा पिवळा रंग, आणि हा घट्ट एकतारी झाला की नाही ह्याची ओळखण्याची छान सोपी पद्धत तुम्हाला सांगतो की असा थेंब थेंब टाकायचे. थंड झाला आणि थेंब परत वर आला तर समजायचं की हां, याची तार आता पडते आहे, अजून थोडा वेळ आहे. हे पहा, यामध्ये विलायचीचे दाणे हे थोडेसे कुटून घालायचे आपल्याला. आणि यातली विलायची जी आहे ती अशी दाणेदारच असावी, म्हणजे काय, लिंबू आणि विलायची असा मिक्स जो स्वाद येतो तो अप्रतिम असतो. याला ओरिजिनली आपल्याला तुपात तळायचं आहे, पण आजकाल काही लोकांना तूप चालत नाही. मग त्यांनी काय करायचं की त्यांनी सरळ व्हेजिटेबल ऑइलमध्ये, वनस्पती तेलामध्ये तळायचं. चालेल चालेल ना? येस. तर आपलं तूप जे आहे ते गरम होत आहे आणि तोपर्यंत काय करायचं की हे आपण जे भिजवलेला मैदा आहे आणि यामध्ये आता आपल्याला 1-2 चमचे अरारोट घालायचा आहे. अरारोट घातल्यावर हे थोडंसं घट्ट होईल साधारण असं. आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. बेकिंग पावडर घातल्याने याच्यात छान असं बघा गॅस फॉर्मेशन व्हायला सुरुवात झाली. यामध्ये तुम्ही सोडासुद्धा घालू शकता. मला नेहमी प्रश्न विचारतात लोक की बेकिंग पावडर कधी वापरायची, सोडा कुठल्या पदार्थाला वापरायचा आणि इनो कुठल्या पदार्थाला वापरायचा. तर बेकिंग पावडर आणि इनो यामध्ये 2 कंटेंट सारखे असतात. क्रीम ऑफ टार्टर म्हणजे सायट्रिक ॲसिडचा जो प्रकार असतो तो दोन्हीमध्ये असतो आणि त्याबरोबर सोड्याचा वापर करतात. फक्त आता बेकिंग पावडर तयार करताना त्यामध्ये थोडंसं कॉर्नस्टार्चसुद्धा घालतात. त्याची गॅस फॉर्मेशनची जी एक प्रोसेस असते ती थोडी कमी होते, त्याच्यामुळे उग्रपणा त्याच्यामध्ये नसतो. सोड्यामध्ये उग्रपणा असतो आणि सोडा घातल्यानंतर लगेच काही पदार्थ फुलत नाहीत. त्याला कुठली प्रोसेस झाली म्हणजे तळला किंवा भाजला तर मग सोडा त्याचं गॅस फॉर्मेशन जे आहे ते सुरू होतं. आणि इनोचं गॅस फॉर्मेशन इन्स्टंटली असतं आणि त्याच्यामध्ये सोडा आणि क्रीम ऑफ टार्टर म्हणजे सायट्रिक ॲसिड हे दोन्ही समप्रमाणात असतात आणि लगेच त्याचं गॅस फॉर्मेशन सुरू होतं. म्हणून मग बेकिंग करताना स्लो प्रोसेस असते तर बेकिंग पावडर वापरायची. त्याच्यानंतर इनो जे आहे ते कुठला पदार्थ आपल्याला फर्मेंट करायचा असेल पण आपल्याकडे वेळ नसेल त्यावेळी इनो वापरा. आणि सोडा जो आहे तो कुठल्या तरी पदार्थाबरोबर, म्हणजे ढोकळा करत असताना दह्याबरोबर सोडा जर आपण घातला तर मग तो गॅस फॉर्म करतो थोड्या वेळाने. हे साधारण एवढं पातळ करायचं आणि नंतर मंद आचेवर याला तळायचं. आणि हे तर मी आता एवढे मोठे जात नाहीत
खाल्ल्या म्हणून हे लहान केले, पण ह्याचा ओरिजिनल जो साईज असतो तो सुद्धा तुम्हाला बनवून दाखवतो. याला बुडवून नाही ठेवत, याला पाकात घालतात, जस्ट पाक याला लावतात आणि लगेच काढतात. तर पूर्वी या साईजमध्ये, या आकारामध्ये हे पोळं बनवायचे, पण आता मी टाकतोय ते अगदी लहान छोटे छोटे, कारण एवढं आपण गोड खात नाही म्हणून मग छोटे छोटे बनवतो. तुम्ही दोन्ही बघा. आता पोळो किंवा पोळा आणि पुवा, इकडे उत्तर प्रदेशमध्ये आपण म्हणतो की मालपुवा. तर कदाचित तिकडलाच हा अपभ्रंश होत 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 पोळो, पोळा, पुवा असं झालं असेल. गॉड नोज.